सर काय प्रकार झाला नेमका? आपण एका बाईला आणि तिच्या प्रियकराला अटक केली, नेमकी घटना काय घडली? मागील वर्षी 5 ऑक्टोबरला बिबवेवाडी पोलीस स्टेशनला IT ऍक्ट आणि पॉक्सो कायद्यान्वये एका 13 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून तिची आई आणि आईच्या प्रियकराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आई आणि तिचा प्रियकर हे फरार होते. यामध्ये आई ह्या मूळची सासवडची आहे, परंतु काही कौटुंबिक कलहामुळे ते बिबवेवाडी परिसरामध्ये किरायानं घर घेऊन आपल्या मुलीसह राहत होते आणि उदरनिर्वाहासाठी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. दरम्यानच्या काळात पेट्रोल पंपावरील वयाने त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या एका तरुणाशी त्यांचे प्रेम प्रकरण जुळलं आणि त्यातून मग त्या तरुणाचं घरी येणं जाणं वगैरे सुरू झालं. हे मुलीला काही आवडत नव्हतं, त्यामुळे तिनं घरमालकिनीला ही बाब सांगितली. तू घरमालकिनीला का सांगितली असं समजून तिला घाबरवून तिला धमकी दिली. त्याचबरोबर तिची छेडछाड करून तिचे अश्लील व्हिडिओही बनवले आणि ते व्हिडिओ मुलीच्या वडिलांना, नातेवाईकांना, आत्यांना पाठवून दिले. त्यानंतर मात्र मुलीने पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यावरून गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून हे दोघेही फरार होते. सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व लपवून राहत होते. दरम्यानच्या काळात मागील 2 दिवसामध्ये आम्हाला एक क्ल्यू मिळाला आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही खडकवासला या ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास चालू आहे. यामध्ये तुर्तास दोघांनाही 26 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी आदेशित झालेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.